उपजे आणि नासे ते मायावसे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची। अर्थात संपूर्ण सृष्टीचा जर आपण विचार केला तर जे निर्माण झालेला आहे, निर्माण केलेला आहे, त्याला नाश आहे, त्याला जाणं आहे। निर्मात्याला नाश नाही बरं का, निर्मात्याला येणंही नाही आणि जाणंही नाही, तो असतच असे सर्व काळ। मग येणं जाणं आपल्याला जे भासतंय ते सत्य आहे की असत्य आहे बरं का। मग ते कशाच्या योगाने भासतंय तर त्याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात मायावसे दिसे बरं का। मायेच्या अधीन झाल्यामुळे आपल्याला ते येणं जाणं दिसतंय बरं का। सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही, सूर्य येतही नाही आणि जातही नाही, सूर्य असतच असे। आपल्याला वाटतंय सूर्य फिरतो बरं का, आपल्याला वाटतंय सूर्य उगवला, सूर्य मावळला बरं का, पण सूर्य असतच असे। सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वी फिरत असल्या कारणाने काही ठिकाणी प्रकाश, काही ठिकाणी अंधार। ज्या वेळेला आपल्याकडे अंधार होतो, सूर्यास्त होतो, त्या वेळेला काही देशांमध्ये सूर्योदय होत असतो बरं का, काही ठिकाणी सूर्योदय होत असतो। ज्या वेळेला आपल्याकडे सूर्योदय होतो त्या वेळेला काही ठिकाणी सूर्यास्त होत असतो, कुठेतरी पण तो आहे बरं का, तो येतही नाही आणि जातही नाही। जर पंचभूतांचा आपण विचार केला तर त्या पंचभूतांचं कार्य आपण पाहू शकत नाही, पंचभूतांची ओळख आपण घेऊ शकत नाही, तर ही पंचभूत ज्या निर्मात्याने निर्माण केलेली आहेत त्याला आपण सहज ओळखू शकतो का बरं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा विचार जर आपण केला तर याचा अंत पार कोणाला लागलाय का? कोणालाच नाही लागला बरं का। त्यांचं सामर्थ्य, त्यांचं कार्य बरं का परिपूर्ण माहिती नाही आहे, अर्धवट परिपूर्ण माहिती नाही। मग जर त्यांचा अंत पार जर आपल्याला लागला नाही तर ऐका, त्यांना निर्माण करणारा जो आहे, त्यांना सामर्थ्य देणारा जो आहे कोण आहे? मग त्याची ओळख या ठिकाणी दिलेली आहे। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जे जगाते चालिता। ते परब्रह्म तत्व जे आहे ते अविनाश आहे। या भूतांना निर्माण करणारं जे मधभूत आहे ते अविनाश आहे, ते येतही नाही आणि जातही नाही। येते जाते ती माया, येतो जातो तो देह, येतही जातही ते शरीर, शरीराला सांभाळणारा आत्मा येतही नाही आणि जातही नाही बरं का। आला गेला हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे। मायावशे दिसे पण तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची बरं का। या ओळीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या मोड गावातील हे गायकर परिवार आणि गायकर परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण कैलासवासी केरूबाई रघुनाथ गायकर आईसाहेबांना 1 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईंच्या पश्चात आमचे भगवान मामा असतील, आमचे पद्माकर मामा अर्थात बाळा मामा बोलतो नाही का आपण त्यांना, आणि आमच्या मावशी अर्थात विषय परिवारामध्ये असलेले आमच्या जाईबाई तुकाराम विषय अर्थात जिजाबाई तुकाराम विषय आमच्या मावशी। अशा प्रकारे हा गायकर परिवार आईसाहेबांची नातवंड असतील, पंतवंड असतील, या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य करत असताना मी म्हणतोय माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जे महत्वाचं कार्य करायचं असतंय ते कार्य आईसाहेबांनी केलं, कारण आईसाहेब माळकरी होत्या बरं का। नुसत्या माळकरी नव्हत्या तर त्यांना अध्यात्माची ओढ होती। फार अगदी वृद्ध अवस्थेत सुद्धा त्या बाजूलाच असलेल्या गोरजेश्वराच्या मठावर जायच्या, तिथे भगवंताचं नामचिंतन करायच्या, मंदिरात जायच्या, तिथे देवाचं दर्शन घ्यायच्या, भगवंताचं नामचिंतन करायच्या। म्हणजे त्यांच्या स्थितीनुसार, त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, आध्यात्मिक कार्य केलं आणि माळकरी होत्या, हरिभक्त परायण होत्या। खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जे महत्वाचं कार्य करायचं असतंय, जे आद्य कर्तव्य माणसाचं आहे
ते आद्य कर्तव्य अर्थात ते कार्य आईसाहेबांनी केलं आणि वयाच्या 92व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांची सेवा या गायकर परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे केली. आमचे मामा असतील, भगवान मामा, बाळा मामा असतील, वंशी असेल जिजाबाई, त्याचप्रमाणे आईसाहेबांचे नातवंड असतील, आईसाहेबांच्या सोना असतील, नातसोना असतील, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आईसाहेबांची सेवा केली. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला हा देह सोडून जावं लागणार आहे, जग सोडून जावं लागणार आहे. कारण देह जो आहे तो नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. बरं का, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आणि अशा प्रकारे हा नाशिवंत देह आहे, देह जाणार आहे. त्या पद्धतीने वयाच्या 92व्या वर्षी आईसाहेबांनी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला. मी म्हणेन निरोप घेण्याच्या आधी आईसाहेबांनी आध्यात्मिक कार्य केलं, भगवंताचं नामचिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या मुलांवर संस्कार केले, नातवंडांवर संस्कार केले, आपल्या मुलीवर, आपल्या नातवंडांवर संस्कार करून या ठिकाणी अगदी आईसाहेबांनी देवाचं नामचिंतन करता करता तुमचा आमचा निरोप घेतला. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी भगवान आपल्याला जाणीव करून देताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जे उपजे हे उपजे आणि नासे, हे मायावशे दिसे, तत्वतः वस्तू जे असे ते अविनाशाची. अर्थात अध्याय क्रमांक 2 दुसऱ्या अध्यायातील ही 105वी ओवी. आणि या ठिकाणी भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात की जी तत्वतः वस्तू आहे ते अविनाश. नाश देहाला आहे, शरीराला आहे, येणं जाणं, अंतरात्म्याला नाश नाही. बरं का, परब्रह्माला नाश नाही, जे ब्रह्मतत्व आहे त्याला नाश नाही. पंचभूतांना नाश आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. प्रलय काळी त्यांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. बरं का, पण निर्माता जो आहे तो येतही नाही आणि जातही नाही. त्यांना बळ देणारा, त्यांना सामर्थ्य देणारा जो आहे तो असतच असे सर्व काळ. आता साधं उदाहरण आहे, जे निर्माण होतंय ते अपूर्ण आहे. बरोबर आहे की नाही? जे निर्माण होतंय ते अपूर्ण आहे, निर्माण करणारा परिपूर्ण आहे. आलं का लक्षात? निर्माण होतंय ते अपूर्ण आहे, निर्माण करणारा परिपूर्ण आहे. जे अपूर्ण आहे त्याला नाश आहे. बरं का, जे अपूर्ण आहे त्याला नाश आहे, जे परिपूर्ण आहे त्याला नाश नाही, त्याला नाश नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, जय पराजय, सुख दुःख, मान अपमान, येणं जाणं, बरं का, बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण जो आहे त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. अपूर्ण जो आहे त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. परिपूर्ण जो आहे ह्या गोष्टी त्याला स्पर्श करत नाहीत. मान अपमान, जय पराजय, सुख दुःख, येणं जाणं आदी करून बऱ्याचशा गोष्टी जो परिपूर्ण आहे त्याला ह्या स्पर्श करत नाहीत. बरं का, आता साधं उदाहरण आहे बघा. आज पावसाळा आहे. बरं का, आता जवळजवळ जुलै महिना म्हणजे पाऊस पडून तसा जर पाहायला गेला तर 1.5 महिना झालेला आहे. पण लवकरच यावर्षी आला नाही का बाबा, मे मध्ये सुरुवात केली त्याने. 2-2.5 महिने झाले, 2 महिने झाले जवळजवळ. आताची परिस्थिती जर पाहायला गेला तर बघा, ज्या नदीमध्ये मे महिन्याच्या वेळेला काहीही पाणी नव्हतं, बरं का, आपण सहज त्या नदीतून ह्या बाजूच्या त्या बाजूला जायचो, सहज चालत जायचो, पायी जायचो. म्हणजे पूर्णपणे सगळीकडे वाळूच दिसत होती, कुठेतरी असे डबके भरलेले होते, थोडंफार पाणी. बरं का, जी ओसाड पडलेली नदी ती नदी दुथडी होऊन वाहते आता. बरं का, आपले ओहोळ जर पाहायला गेला तर त्यांचा प्रश्नच नाही ना. एकदा पाऊस गेला की 1 महिन्यामध्येच ते ओसाड होतात बाबा. बरोबर आहे की नाही? लगेचच ओसाड होतात. आज ते ओहोळ सुद्धा अगदी भरून वाहतात, भरून वाहतात. त्याचप्रमाणे आपल्या गावातल्या ओहोळ्या पावसाळ्यामध्ये अगदी भरून वाहत असतात. झरे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सतत त्या चालू असतात. पाऊस पडलं की घराच्या नितोळ्या, बांधावरचं पाणी, शेतातलं पाणी अगदी व्यवस्थितरित्या वाहत असतंय. बरं का, आता हे सगळं निर्माण झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? एकेकाळी नदी स्थिर होती किंवा पाणीच नव्हतं. आज ती दुथडी होऊन वाहते, म्हणजे ही निर्माण झालेला आहे.
ओहळ निर्माण झालेला आहे, ओहळी निर्माण झालेली आहे. पाऊस पडायला लागल्यानंतर ती नितोली, घरावरून पडलेली, पडणारी निर्माण झालेली आहे. हे सगळं निर्माण झालेलं त्याला नाश आहे. म्हणजे पुन्हा एकदा मार्च एप्रिल मे मध्ये एक 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 आटत जाणार आहे, थांबत जाणार आहे, त्याचा प्रवास स्थिर होणार आहे. समजतंय ना? आता ह्या ओहळ्या, हे ओहळ, ह्या नद्या ज्या सागराला जाऊन मिळतात, बरं का, असं कधी झालंय का हो? पाऊसच पडला नाही म्हणून सागर आटला, पाऊस पडला नाही म्हणून नदी आटली, ठीक आहे. पाऊस पडला नाही म्हणून ओहळ आटला, ठीक आहे. पाऊस पडला नाही म्हणून ओहळी आटली, ठीक आहे. आता पाणी बंद आहे, नितोडे बंद आहेत. पण असं कधी झालंय का पाऊसच पडला नाही म्हणून सागर आटला? त्याच्या पुढे जाऊन आपण विचार करू, भरपूर पाऊस झाला म्हणून सागराला पूर आला. कधी झालंय असं? भरपूर पाऊस झाला म्हणून सागराला पूर आलाय. जो परिपूर्ण आहे ना, बरं का, त्याला नाश नाही. जो परिपूर्ण आहे त्याच्याकडे ह्या क्रिया पाहायला मिळत नाही. जे अपूर्ण आहे त्याच्याकडे ह्या सगळ्या क्रिया पाहायला मिळतात, बरं का. तो भरतीच्या वेळी भरती येणार, ओटीच्या वेळी ओटी असणार. पावसाचा ना त्याचा संबंध नाही. आलं लक्षात? भरतीच्या वेळी भरती असणार, ओटीच्या वेळी ओटी असणार. पावसाचा त्याचा संबंध नाही. जे निर्माण झालंय त्याचा आणि पावसाचा संबंध आला, ते निर्माण होत आहे आणि ते पुन्हा नाशतय सुद्धा. जो परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही. तुमचं पाऊस असो वा नसो, सागर त्याच पद्धतीने असणार, सागर त्याच, समुद्र त्याच पद्धतीने दिसणार, कारण ते परिपूर्ण आहे, बरं का. आता आपला विचार जर आपण करायला गेला तर आपण निर्माण झालेलो आहोत. निर्माण केले ना, आपल्याला जन्माला घातलंय ना, म्हणून तर जन्मतारीख आपली. आता विषय असा आहे की निर्माण झालेला आहे त्याला नाश आहे, म्हणजे त्याला मृत्यू आहे. मधल्या काळामध्ये आम्हाला सगळं येऊन चिटकतंय. मान अपमान आहे, जय पराजय आहे, सुख दुःख आहे, येणं जाणं आहे. जन्म मृत्यू मुख्य जो तो आहेच आहे. पण वासनेचा जन्म मृत्यू माणसाच्या आयुष्यामध्ये किती वेळा होतो? विचारांचा जन्म मृत्यू माणसाच्या आयुष्यामध्ये, पिंडामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये किती वेळा होतो? असं अनेक वेळा होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, बरं का. असं येणं जाणं अनेक वेळा होत असतंय. जिवंतपणीही मनुष्य कर्माने, विचाराने, वासनेने सतत सतत जन्मत असतो आणि मरत असतो, बरं का. आता हे सगळं निर्माण झालंय म्हणून आम्हाला आहे, निर्माण झालंय म्हणून त्याला येणं आहे, जाणं आहे. निर्मात्याला काहीही नाही, त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. त्याचं येणं जाणं जे आहे ते आमच्या डोळ्याचा भ्रम आहे. म्हणजे मायावशे दिसे, मायेच्या अधीन झाल्यामुळे त्याचं येणं जाणं आम्हाला दिसतंय, मायावशे दिसे, बरं का. मग त्याचं येणं जाणं कसं असतंय तर बघा, देवाचं येणं जाणं आहे ना, देवाला म्हटलेलं आहे परिइच्छा, नाही का बाबा. देवाचं येणं जाणं कसं आहे? परिइच्छा. म्हणजे भक्ताने हात मारावी आणि देवाने यावं कार्यासाठी, कार्याकारण कार्य करण्यासाठी, बरं का. ज्या वेळेला ज्ञानकर्म संन्यास योग सांगायची वेळ आली त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा योग मी सहसा कोणाला सांगितलेला नाही आणि सांगत नाही. बरं, सहसा या शब्दामध्ये आणि या शब्दाची फोड करत असताना त्या ठिकाणी आई वडिलांचा पण उल्लेख केलेला आहे. तर हा योग मी माझ्या आई वडिलांनाही सांगितलेला नाही. मग पुढची ओळख करून देताना भगवंत काय म्हणतात माहितीये का? अर्जुना हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितलेला. ऐकताय ना? भगवंत काय म्हणतात अर्जुनाला? अर्जुना हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितलेला. सूर्याने मनुला सांगितलेलं आणि मनुने इक्ष्वाला सांगितलेलं. तोच योग आज मी तुला सांगतो, बरं का. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंता माझ्या अंतरीचा भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा. भ्रम निर्माण होईल माझ्या अंतःकरणामध्ये असं काही सांगू नका. गीता म्हणजेच अर्जुनाने केलेल्या प्रश्नांचं उत्तर आहे, बरं का. जसे जसे प्रश्न करत राहिला ना तसे तसे उत्तर देत राहिले भगवंत. मग ज्ञान योग निर्माण झाला, कर्मयोग निर्माण झाला, संन्यास योग निर्माण झाला, भक्ती योग निर्माण झाला. ह्या प्रश्नांची उत्तर आहे, मार्गदर्शन आहे, पूर्ण जीवनाचं जगण्याचं मार्गदर्शन आहे.
बघा भगवंत म्हणतात का रे बाबा तुझ्या अंतःकरणामध्ये हे ऐकल्यानंतर भ्रम का निर्माण झाला? मग तेव्हा त्याने सांगितलं देवा तुमची जन्मतारीख मला माहिती आहे. आलं का लक्षात? माझी जन्मतारीख मला माहिती आहे, तुमची जन्मतारीख मला माहिती आहे. मग तुम्ही म्हणता हा योग मी सूर्याला सांगितलेला, सूर्याने मनुला सांगितलेला, म्हणून इक्षुकाला सांगितलेला. त्यांचा तर जन्म पण मला माहित नाहीये. अनादिकाळचे आहेत, आदिकाळचे आहेत ते काय. आणि मग माझ्या मनामध्ये साहजिकच भ्रम निर्माण होणार आहे, कारण जन्मतारीख तुमची मला माहिती आहे ना. आणि मग याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचं कार्य करायचं असतंय, दुष्टांचा नाश करायचा असतो आणि भक्ताचं रक्षण करायचं असते ना, तेव्हा भक्ताने हाक मारल्याबरोबर मला यावं लागतंय. देवाचं येणं कसं आहे? पर इच्छा ते द्रौपदी कारणे लागवे गे त्वरे धावतू सर्व सांडवणी मागे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विना म्हणून तया कारणे सिंह झाला. देवाचं येणं परिइच्छा आहे, भक्ताने हाक मारावी आणि यावं. कशासाठी? धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कल्की, खऱ्या अर्थानं आधी करून अनेक अवतारांचा विचार जर आपण भगवंताच्या केला तर भगवंताचं येणं हे परिइच्छा आहे, देवाचं येणं हे परिइच्छा आहे. अनेकांच्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे भगवंताला यावं लागतं या ठिकाणी, देवाला यावं लागतं या ठिकाणी, बरं का. आता संतांचं येणं जे आहे ते स्वइच्छा आहे, बरं का. संतांचं येणं जे आहे ते स्वइच्छा आहे. संतांचं येणं कसं असतंय बरं? स्वइच्छेने येत असतात. जेव्हा जेव्हा त्यांना कार्य करायचं असेल तेव्हा तेव्हा यायचं, कार्य संपलं की त्यांचं जाणं सुद्धा स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असतंय. जाणं सुद्धा स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असतंय. महापुरुषांचा जर आम्ही विचार केला, अधिकरुणा या देशामध्ये ज्यांचा ज्यांचा इतिहास आम्हाला लाभलेला आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी कार्य करत असताना ज्यांनी ज्यांनी आदर्शयुक्त कार्य केलेलं आहे, धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे, त्यांचं येणं जर पाहायला गेलं तर स्वइच्छा आहे आणि जाणं ही स्वइच्छा आहे. जाणं ही स्वइच्छा आहे. बरं, मग त्यांचं कार्य काय? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विती परोपकार आहे. आलो ह्याची कारणासी, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आलो ह्याची कारणासी, ज्या कारणास्तव आम्ही आलेलो आहे, ज्या कार्यासाठी आम्ही आलेलो ते काम आमच्याकडून झालं की थांबणे नाही. काय ते काम झालं ना की थांबणे नाही. कारण जगाचा अनुभव त्यांनी बराच घेतलेला असतो, नाही का माऊली. कधी कधी आम्हाला सुद्धा या समाजामध्ये कार्य करत असताना बऱ्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. आणि ज्या वेळेला तो त्रास होतो ना त्यावेळेला असं वाटतंय सगळं सोडावं आणि एकांतात कुठेतरी जाऊन बसावं, पण सुटत नाही आणि सोडू पण शकत नाही. आणि मी म्हणतो सोडू पण नाही जर व्याप केला असेल तर. काय सोडू पण नाही जर व्याप केला असेल तर कशाला सोडावं? ऋणानु मंदाच्या गाठी आहेत, ऋण जर फेडायचे आहेत, देवाचे, देशाचे, धर्माचे ऋण जर फेडायचे तर कर्म केले पाहिजेत ना. कर्मावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून ऐका, पुढे जाऊ आपण, पुढे पुढे सरकू. महत्वाचा विषय असा आहे की संतांनी काय कार्य केलं माहितीये का? संतांनी ज्ञानातून कर्म केली म्हणून ते बंधनात अडकले नाहीत. ज्ञानातून केलेली कर्म कधीही बंधनात अडकवत नाहीत, उलट अर्थी ज्ञानातून केलेली कर्म बंधनातून मुक्त करतात, बरं का. म्हणून संतांचं येणं ही त्यांच्या स्वइच्छा आहे, त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, आणि जाणं ही त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, बरं का. सगळ्यावर ज्याची सत्ता आहे, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जे जगाते चालिता ते सामर्थ्य, ते परब्रह्मचा, त्या ब्रह्माचं सामर्थ्य ज्या माऊली ज्ञानोबांकडे होतं, एरड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य जर माऊलींकडे होतं,
निर्जीव भिंतीला चेतना देण्याचं कार्य जर माऊली ज्ञानोबांनी केलेलं आहे, माऊलींनी केलेलं आहे, तर कितीही वर्ष कार्य करू शकले असते ना, कितीही वर्ष, कितीही वर्ष, कितीही आयुष्य त्या ठिकाणी ते कार्य करू शकले असते. पण येणं कशासाठी आहे, उद्देश काय आहे? धर्माचं कार्य, देवाचं कार्य, समाज प्रबोधनाचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य. भावार्थ दीपिकेची रचना केली, अर्थात ज्ञानेश्वरी. अमृतानुभवाची रचना केली, बरं का. चांगदेव 65 निर्माण केली. ज्ञान्यांसाठी ज्ञानेश्वरी आहे, साधकांसाठी अमृतानुभव आहे, योग्यांसाठी चांगदेव 65 आहे, बरं का. आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवांसाठी हरिपाठ आहे. एक जरी अभंगाचा अभ्यास केला ना, एक अभंगाचा, तरी आपला उद्धार होईल. एक अभंगाचा अभ्यास केला तरी उद्धार होईल, बरं का. आता हे कार्य करून झाल्यानंतर मग श्री गुरूंची आज्ञा घ्यायला पाहिजे. विश्वात्मक देव आहे आणि विश्वात्मक देवाचं दर्शन त्याच ठिकाणी घेतलेलं आहे. श्री गुरूंच्या विषयी तेवढी निष्ठा आपल्या अंतःकरणात पाहिजे, बरं का. गुरूंविषयी तेवढी निष्ठा आपल्या अंतःकरणात पाहिजे. गुरूंमध्ये किती सामर्थ्य बघा, श्री गुरूंमध्ये किती सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य असतंय. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, गंगा पापम शुचितापम दैन्यम कल्पतरुस्तता पण पापम तापम च दैन्यम हरे सद्गुरु दर्शनम. श्री गुरूंच्या दर्शनामध्ये नुसतं किती सामर्थ्य आहे. आता परवाच व्यास पौर्णिमा गेली, गुरु पौर्णिमा गेली. आपण प्रत्येक जण आपल्या श्री गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी गेलो असाल, मार्गदर्शन आपल्याला लाभलं असेल आपल्या श्री गुरूंचं, बरं का. त्यांच्या नुसतं दर्शनामध्ये किती सामर्थ्य आहे बघा. तर असं म्हटलेलं आहे, गंगेच्या योगाने आपलं पाप जातंय, नाही का. गंगेच्या योगाने आपलं काय जातंय, पाप जातंय. ज्याचा अभ्यास पण नाही ना माऊली, ज्याने कधी काही वाचलं पण नाही ना, तो पण बोलतो तिथे जाऊन आपण एकदा असं आंघोळ केली ना की आपलं पाप धुवून जाते, म्हणून तिथे गेल्यानंतर आंघोळ करायची असते. काही ज्याला कळत नाही तो पण बोलतो. ठीक आहे ना, शास्त्रही म्हणतंय गंगा पापम शशितापम. तुमचा आमचा ताप जर नष्ट करायचा असेल तर चंद्राच्या योगाने ताप नष्ट होतोय. तुमच्या आमच्याकडचं दैन्य हरण करायचं असेल तर दैन्यम कल्पतरुस्तता, कल्पतरूच्या साह्याने आपलं दैन्य नष्ट होत आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन संत म्हणतायत, पापम तापम च दैन्यम हरे सद्गुरु दर्शनम. नुसतं सद्गुरूंचं दर्शन जरी झालं ना तरी पहिली गोष्ट आहे, पाप जातंय. सद्गुरूंचं दर्शन जरी झालं तरी पहिली गोष्ट काय, पाप जातंय. आता पाप जर गेलं तर ताप राहील का बरं? तापाला कारण काय आहे, पाप. तापाला कारण काय, पाप. पाप गेल्यानंतर ताप गेलं. ताप गेलं म्हणजे दैन्य गेलं ना. दुसरं दैन्य आहे काय माणसाकडे दुसरं? हे सगळ्यात मोठं दैन्य आहे की आपण ताप आहे, आपल्याला कुठला ना कुठला ताप आहे. सगळ्यात मोठं दैन्य आहे. एक पाप जर गेलं ना तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या नष्ट होतात. म्हणून ऐका, पापम तापम च दैन्यम हरे सद्गुरु दर्शनम. आणि म्हणून श्री गुरूंची आज्ञा घेण्यासाठी त्या ठिकाणी माऊलींनी नाही का अगदी हात जोडले, नम्रपणे प्रार्थना केली. आता निरोप असावा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तना सिद्धीस गेले, आता माझी जी उरले पायिक पडा. बर का. आणि मग आतापर्यंत जे काही केलंय, काहीतरी श्री गुरूंकडे मागितलं पाहिजे ना. विश्वात्मक देवाकडे विश्वासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. वाघ यज्ञ तोषावे हा यज्ञ खूप महत्वाचा आहे, नाही माऊली? हा यज्ञ खूप महत्वाचा आहे. वाघ यज्ञ कलौ कीर्तन वरिष्ठ. भगवंत म्हणतात, नारदा मी कुठे आहे?
ज्या वेळेला नारदांनी प्रश्न केला भगवंता, तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर विशेष करून तुमचं दर्शन मला कुठे होईल? भगवंताने सांगितलेले बरं का गीतेमध्ये, नाहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदयरव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदः. नाही योगी यांच्या ठाई, नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवंताला हा वाघ यज्ञ आवडतोय, वाघ यज्ञ आवडतोय बरं का. वाघ यज्ञ तोषावे. देवाला प्रसन्न जर करून घ्यायचं असेल ना, देवाची कृपा आपल्यावर व्हावं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी स्तवन केलं पाहिजे देवाचं, भजन केलं पाहिजे देवाचं, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग तोषोणी मद द्यावे पसाय दान. हे काय मागितलं? ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा नायनाट व्हावा नाही, त्यांचा वाटोळा व्हावा नाही. या बजरंगबली तोड दुश्मन की नली. मुळीच नाही, मुळीच नाही. अहो संतांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना, त्यांचा संतांनी उद्धार केलाय, म्हणून संत होते. तरी वृत्ती जो संत तो संत जाना. त्याच्या पुढे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुझी सद ओळखावा देव तेथेची जाणावा. कधी अवेर केला नाही कधी कोणाचा. परिवर्तन कसं घडेल यासाठी प्रयत्न केला. आज ना उद्या सुधरेल रे, आज ना उद्या परिवर्तन होईल, आज ना उद्या परिवर्तन होईल. आणि म्हणून त्यांच्याकडचा जो वाकडेपणा आहे ना, जे वाईट गुण आहेत ना, ते गेले पाहिजेत. संत म्हणतात कुठलाही माणूस वाईट नाही. वाईट असता तर देवाने निर्माण केलाच नसता, जन्मालाच घातला नसता बरं का. वाईट असता तर देवाने जन्मालाच घातला नसता. देवाने प्रत्येक जे निर्माण केलंय ना, ते चांगलं निर्माण केलंय, चांगलं निर्माण केलंय. वाईट आम्ही केलं. कुठली गोष्ट देवाने निर्माण केलेली वाईट आहे सांगा? माणसाने इकडून तिकडून गोळा करून त्याचं काही बनवलं, त्या माणसाच्या घातात काही असेल काही गोष्टी समजा हितासाठी पण झाल्या आणि अनहितासाठी पण झाल्या. हित पण तेवढंच आहे आणि अनहित पण तेवढंच आहे बरं का. चांगल्यासाठी पण आणि वाईटासाठी पण आहे माणसाने निर्माण केलेल्या. पण देवाने निर्माण केलेली अशी एक तरी गोष्ट दाखवा मला की ती वाईटासाठी आहे म्हणून. एकही नाही, एकही नाही. भगवंताने आम्हाला जन्माला घालताना प्रत्येकाला चांगल्या प्रकारे जन्माला घातलेलं, चांगल्या विचाराने जन्माला घातलेलं, चांगल्या हेतूने जन्माला घातलेलं. विस्मरण आम्हाला झालं आणि मग आमचा मार्ग चुकला. आम्हाला विस्मरण झालं म्हणून आमचा मार्ग चुकला बरं का. मग जो वाकडेपणा आहे ना, वाईट बुद्धी, वाईट गुण, वाईट विचार जे आहेत ना, दुरितांचे तिमिर जाओ. हे अज्ञान, ही अंधश्रद्धा, हे नष्ट झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी माऊलींनी केली. अर्थात त्यांचं येणंच त्याच्यासाठी असतंय. कार्य झालं, जाणं त्यांच्या हातात असतं. 21-22 वर्ष फक्त माऊलींनी कार्य केलं, पण आज 121-22 वर्ष जगणाऱ्या माणसाने सुद्धा त्यांचा अभ्यास करावा. 100 पुढे लावलंय नाही का? तेवढं कोणी जगत नाही. पण एक सांगायची रीत जरी असेल तरी त्यांनी त्याचा अभ्यास करावा. 16व्या वर्षी रचना केलेली ज्ञानेश्वरी माऊलींनी आज आम्ही किती आणि कोणत्याही स्थितीत जरी असलो, कोणत्याही वयाचे जरी असलो, तरी आमच्या हातात एकदा ज्ञानेश्वरी आली की ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतंय. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आणि एक ओवीचा जरी आम्ही अनुभव घेतला तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबा 1608 ते 1650 केवळ 42 वर्ष कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं. आपल्या ह्या चांबड्याच्या डोळ्याने बघायचं म्हणजे तेच पाहणार ना, पण दुसरं काय पाहणार. तसे जगद्गुरु तुकोबा विचाराने, कर्माने, भक्तीने आणि ज्ञानाने आज आमच्या घरातही आहेत आणि आमच्या हृदयातही आहेत. त्यांचं कधी येणंही नसते आणि जाणंही नसते संतांचं बरं का. माऊली ज्ञानोबा सुद्धा आमच्या घरात आहेत, आमच्या हृदयात आहेत, आमच्या मनात आहेत, आमच्या अंतःकरणात आहेत. असो 42 वर्ष जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. पण कार्य करत असताना बघा कशा प्रकारे कार्य केलं जगद्गुरु तुकोबांनी. संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार केला. संत शिरोमणी अर्थात शांती ब्रह्मनाथ महाराजांचा जरी आम्ही विचार केला तरी अगदी जे कार्य आहे ते कार्य झालं, मग थांबणे नाही, थांबणे नाही. मुक्ताई किती वर्ष कार्य केलं मुक्ताईने बरं का. जे कार्य आहे ते कार्य झालं की मग येणंही त्यांचं त्यांच्या हातात आहे, जाणंही त्यांचं त्यांच्या हातात आहे. अर्थात स्वइच्छा
देव पर इच्छा. बरं आम्ही आमचा स्वतःचा विचार केला तर परिच्छा स्वइच्छा नाही, अनिच्छा. अनिच्छा. आमचं येणं कसं आहे माहिती आहे का? आमच्या येण्याची जाणीव करून देत असताना असं म्हटलेले पाप पुण्य समकृत हा मग विषय आहे ते. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला, आम्हाला मनुष्य देह मिळाले. पाप पुण्य समान झाल्यानंतर आता तो कसा झाला? 83,99,999 योनींमध्ये कार्य करत असताना कुठेतरी आमच्याकडून पुण्य घडलं बरं का. पाप कमी झालं, पुण्य वाढलं गेलं, समांतर झालं पाप पुण्य. त्यावेळेला आम्हाला हा नरदेह भगवंताच्या कृपेने प्राप्त झाला. आता कशासाठी प्राप्त झाला याचा पहिला विचार आम्ही केला पाहिजे बरं का. जन्माला येताना कोणीही ज्ञानी नसतो बरं का. जन्माला येताना कोणीही ज्ञानी नसतो. जगद्गुरु तुकोबा जन्माला येताना तुकाराम बोलोबा मोरे बरोबर ना, असेच जन्माला आले. कर्तृत्वाने जगद्गुरु झाले, कर्तृत्वाने जगद्गुरु झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी शहाजी भोसले म्हणूनच जन्माला आले. कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती झाले, राजे शिवछत्रपती झाले. प्रत्येक माणूस जन्माला येताना जर आम्ही विचार केला तर कोणीही ज्ञानी नव्हता दादा. बाकीचं अध्यात्माचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान, देवाचं देशाचं धर्माचं ज्ञान तर लांबच जाऊ द्या, खायाचं पण ज्ञान नव्हतं, चालायचं ज्ञान नव्हतं, बोलायचं ज्ञान नव्हतं. आम्हाला चालायला, बोलायला, पाहायला, खायला जर पहिलं कोणी शिकवलं असेल तर आमच्या आई वडिलांनी. म्हणून विश्वातले आमचे पहिले गुरु जर कोणी असतील तर आमचे आई वडील बरं का. विश्वातले पहिले गुरु जर आमच्या आयुष्यातले कोणी असतील तर आमचे आई वडील. कारण पहिलं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, पहिलं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं. खायचं ज्ञान उपजताच होतं का आपल्याला? बोलायचं ज्ञान, चालायचं ज्ञान उपजताच होतं का आपल्याला? नव्हतं. आता पुढे जसं कुडी वाढली, देह वाढला, तसं संघाप्रमाणे ज्याला जसं मार्गदर्शन लाभलं तसं त्याच्याकडे सद्बुद्धी का दुर्बुद्धी वाढली, ही दोन पैकी एकच काहीतरी. कुबुद्धी का चांगली बुद्धी. जसं संघ असेल तसा तुम्ही ज्याच्या जोडीला बसलात तसे गुण निर्माण झाले ना. तुम्ही ज्याचा संग केला तसे विचार तुमच्याकडे आले. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. आकाशातून पडणारं पाणी आहे ते मडला पडलं काय, फळेगावला पडलं काय, उशीदला पडलं काय, शेईला पडलं काय आणि अंबरजाला पडलं काय, सारखंच आहे ना. का दोष आहे काय? मडला पडलेलं वेगळं, उशीदला पडलेलं वेगळं, अंबरजाला पडलेलं वेगळं, त्यात शेईला पडलेलं वेगळं, असं काय आहे का? कुठेही जरी पडलं, कुठेही. आता एखाद्या पाड्याचं पटकन नाव घ्यायचं तुमच्या मनात वेगळाच काहीतरी यायचं काय? आमच्या कशिवलीला पडलं काय ना भोंगल पडलं काय, तिकडे टिटवाळ्याला पडलं काय. गणपतीचं क्षेत्र येते, श्री क्षेत्र येते काय. कुठेही जरी पडलं तरी सारखंच येते, त्याच्यात दोष नाही. त्याच्या पुढे जाऊ आम्ही. आपण सगळे शेतकरी आहेत बरं का. एखाद्या शेतकऱ्याने जर घरच्यासाठी भाजी करायचा विचार केला तर तो एकाच पाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतो, बरोबर आहे की नाही. एकाच पाटामध्ये सुरुवातीला मिरचीची 2-4 रोप आहेत, त्याच्यानंतर वांग्याचे 2-4 रोप आहेत, त्याच्यानंतर टोमॅटोचा 1-2 रोप आहे बरं का, त्याच्यानंतर कारल्याचा 1-2 ताना आहे का, झाड आहे, ताना आहे नाही का. त्याच्या पुढे मग एकदम त्या याच्या एकदम टोकाला एखादा आंबा आहे, तेच पाणी त्या आंब्याला जातंय. आता मला सांगा, तो ज्या वेळेला पाटामध्ये पाणी सोडतोय त्यावेळेला तो असा पाण्याला सांगतोय का तू कारल्यात गेल्यानंतर असा हो, हा सांगावं लागतंय त्याला की पाणी वेगळं देतोय तो, कारल्याला वेगळं, टोमॅटोला वेगळं, असं काही नाही ना. एकाच प्रकारचं पाणी सोडतोय ना तो.
पण त्या पाण्याला ज्याचा संग झाला तसे गुण त्याच्यात निर्माण होतात ना. मिरचीमध्ये गेलेलं पाणी तिखट होतंय, कारळ्यामध्ये गेलेलं पाणी कडू होतंय, टोमॅटो मध्ये गेलेलं पाणी आंबट होतंय. त्या आंब्याच्या झाडाला गेलेलं पाणी ज्या जातीचा ज्या प्रतीचा आंबा असेल त्याप्रमाणे होतंय. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. संग दोषे बरं का. एकाच मादीचे दोन पोपट त्या डोलीतून एकाने काढले नाही का बाबा. ती पिलं होती दादा. त्या डोळी याच्या असते ना ते झाडाची एखादी अशी डोळी बोलतात ना त्याला, त्याच्यातून काढले त्याने आणि आणून आपल्या वासींच्या बाजारामध्ये विकायला बसला. एकाच मादीचे दोन पोपट. ती पिली. एक साधू पुरुषाकडे गेला आणि एक दरोडेखोर जो होता ना त्यालाही आवड होती, तो घेऊन गेला. बरं, दरोडेखोराच्या पिंजऱ्यामध्ये जो पोपट होता तो लहानपणापासून हेच ऐकत होता, मारा तोडा फोडा. याच्यापेक्षा पलीकडे बरंच काय, ते व्यासपीठावरून नाही बोलतायत बरं का. हे कमी झालं, मारा तोडा फोडा हे आपलं काय म्हणतात ते सहज अगदी नाही का. ते बरंच काय शिकला, तो बरंच काय शिकला. आणि तोच साधू पुरुषाकडे ज्या वेळेला गेला तो त्याच ठिकाणी त्या मठाच्या पिंजऱ्यामध्ये राहून, या आलात का, सुस्वागतम, रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. आलात. जन्माला घालणारी आई तर एकच आहे ना. एकाच आईच्या उदरातून जन्माला आले ना. पण भिन्नता का बरं. ज्याला जसा संग झाला ना तसे विचार त्याच्याकडे येतात. ऐका, आपलंही तसंच आहे. जन्माला घालताना भगवंताने कसं सगळ्यांना सारखं जन्माला घातलं होतं. कुठल्याही प्रकारचा भेद नाही भगवंताकडे, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. पण आम्हाला जसं संग जडला गेला तसे आमच्याकडे विचार आले, तसे आमच्याकडे कर्म निर्माण झाली, तसं आम्ही वागायला लागलो, जगायला लागलो. म्हणून जगण्या वागण्याचं ही ज्ञान आम्हाला हवं असतंय. खाण्यापिण्याचं तर हवंच असतंय, जगण्या वागण्याचं ज्ञानही हवं असतंय. त्यासाठी श्री गुरूंना आम्ही शरण गेलो पाहिजे. आता पहिला महत्वाचा विषय काय माहितीये का, गीतेमध्ये सुद्धा भगवंताने अनेक प्रकारच्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्ञानी कसा असावा, ज्ञानाची कर्म काय आहेत, संन्यासी कसा असावा, संन्यासाची कर्म काय आहेत, आणि कर्मयोगी कसा असावा, कर्मयोग्याची कर्म काय आहेत. त्याचप्रमाणे भक्ती कशा प्रकारे असावी, भक्ती कशाला म्हणतात. आता त्या ठिकाणी जर पाहायला गेला, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात, स्थितप्रज्ञाची लक्षणं काय आहेत, अशी अनेक प्रकार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. भगवंताने अनेक प्रकारे ते मार्गदर्शन केलेलं आहे बरं का. पण पहिला आहे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. ज्ञानाशिवाय कर्म काय करायची ते कळणार नाहीत. पहिली गोष्ट आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की आईच्या गर्भातून येतानाच कोणी ज्ञानी नाही ही पक्की खुणगाठ बांधायला पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा अभिमान आमच्याकडे होणार नाही बरं का. पक्की खुणगाठ आम्ही काय बांधायला पाहिजे, आम्ही पक्क स्मरणात काय ठेवलं पाहिजे, आईच्या गर्भातून येताना जन्मताच कोणी ज्ञानी नसतंय. म्हणजे ज्ञानाने तेवढं जर स्मरणात ठेवलं ना तर ज्ञानातून अहंकार कधीच जन्म घेणार नाही, कधीच नाही. ज्ञानातून अहंकार जन्म घेणार नाही. ज्ञानातून नम्रता निर्माण होईल, ज्ञानातून नम्रता प्राप्त होईल. मग आता साधं उदाहरण आहे बघा. माझ्या वाचण्यामध्ये जे आलं ते ज्ञान मला प्राप्त झालं. माझ्या श्री गुरूंनी मला जे मार्गदर्शन केलं ते ज्ञान मला प्राप्त झालं, ते मला कळायला लागलं. बाबांच्या श्री गुरूंनी बाबांच्या वाचनामध्ये जे आलं ते ज्ञान त्यांना प्राप्त झालंय. ह्या बाबांनी वेगळं काहीतरी वाचलं असेल, त्या बाबांनी वेगळं काही वाचलं असेल, बरोबर आहे. बरं, आता विषय असा आहे की तुमच्या वाचण्यात आलेलं माझ्या वाचनात आलंच असेल असं नाही, तुमच्या वाचनात आलेलं माझ्या वाचनात आलं असेलच असं नाही, माझ्या वाचनात आलेलं तुमच्या वाचनात आलं असेलच असं नाही बरं का. मग काही वेळेला एकमेकाला अडवण्यासाठी जे आम्ही विचारतो का नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा तो खरा ज्ञानी, तेव्हा तो खरा महाराज. कधी जर अशी वेळ आली तर त्याला फक्त पहिले विचारा की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, जे ज्ञान तुम्हाला आहे, ज्या ज्ञानाचं तुम्ही या ठिकाणी काय प्रदर्शन मांडलेलं आहे,
तुम्ही आईच्या गर्भात जन्माला येतानाच हे होतं का बरं तुमच्याकडे, का तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शन केलं, तुमच्याकडे तरी वाचनात आलं? त्याचं उत्तर असेल मला मार्गदर्शन केलं, माझ्या वाचनात आलं, ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जेव्हा माझ्या वाचनात येईल ना तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. काही कळतंय? पण त्यावेळेला आपण जर त्याला बोललो तर त्याचं ते ज्ञान आहे, त्यांनी अमुक ग्रंथ वाचले म्हणून त्याचं ज्ञान त्याला आहे, त्याने अमुक पुराण वाचले म्हणून. तुम्हाला सांगतो प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळं आहे, प्रत्येक पुराणात वेगवेगळे, प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळं आहे. तुम्ही अनेक पुराण असं म्हटलेलं इथे सांगितलेलं आहे, नाना शास्त्रे पथ्य लोक नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विने पार्था सर्व कर्म निरर्थकम, भगवंत म्हणतायत. त्याला कारण हेच आहे. पुढे नाना शास्त्रे दांडोलिता आयुष्य पुरेना सर्वता त्याने संशयाची व्यथा वाढोची लागे. अमुक पुराण वाचलं त्याच्यामध्ये अमुक देव श्रेष्ठ सांगितलंय, ह्या पुराणात हा देव कसा? अमुक शास्त्र वाचलं, त्या शास्त्रामध्ये जर अशा प्रकारची कर्म सांगितल्यात ती जर योग्य आहेत, तर मग ह्या शास्त्रामध्ये अशा प्रकारची कर्म सांगितल्यात ही कशी? मग ही श्रेष्ठ का ती श्रेष्ठ? ही करू का ती करू? आयुष्य पुरेना सर्वथा तेने संशयाची व्यथा वाढूची लागे. मग आम्ही काय करावं माहितीये का? आमच्या जीवनाचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल ना, आमच्या आयुष्याचा जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर पहिले म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, गाथेचा, गीतेचा आणि भागवताचा अभ्यास करावा. जे संतांनी आम्हाला वाङ्मय दिलेला आहे ना, त्या संतांचा विचार करून त्याप्रमाणे जर चाललात तर तुम्हाला कधीही आडी अडचण निर्माण होणार नाही. मांजर आडवी गेली काय ना, कुत्रा आडवा गेला काय, कधी 5 पावलं मागे यायची गरज लागणार नाही तुम्हाला. तुमची 5 पावलं पुढेच असणार, मागे यायची गरज लागणार नाही कधीच. फक्त काय केलं पाहिजे? आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. अर्थात आम्हाला जसा संग होईल ना त्या पद्धतीने आमच्याकडचे पुढचे विचार आम्हाला पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे ज्ञानकांड म्हटलेलं आहे किंवा ज्ञानयोग म्हटलेला आहे. आम्ही कर्म काय करावी त्याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे, त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. कारण कर्म ज्ञानाशिवाय कळणार नाहीत ना. आम्हाला शाळेत जावं लागणार आहे दादा, क म ब ग म भ न, अजून काही शिकायचं असेल, अंकगणित शिकायचं असेल, मुळाक्षर शिकायचे असतील, बाराखडी शिकायची असेल तर आम्हाला शाळेत जावंच लागणार आहे ना, जावंच लागणार आहे. जसं ती विद्या घेण्यासाठी आम्हाला शाळेत जावं लागतंय, तशी अध्यात्माची विद्या घेण्यासाठी आम्हाला परमार्थाची भक्ती, देव कार्य शिकायचं असेल, धर्माचं कार्य ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला आश्रमाचा आधार घेतलाच पाहिजे. आम्हाला श्री गुरु पाहिजेच ना, आम्हाला श्री गुरूंचा आधार घेतलाच पाहिजे ना. ह्या जगामध्ये ऐका, काही नास्तिक विचाराची माणसं आहेत, ती काय म्हणतात माहितीये का? मी गुरु केला नाही. केला नाही हे म्हणणं तुझं आहे. आमच्या मते तो आतापर्यंत कमीत कमी शेकडो वारी गुरु केलेले आहेत. किती? शेकडो वारी. ते कसे? माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. दत्तगुरूंच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर तोटक गुरूंची यादी आहे 24. पण असे अनेक गुरु आहेत, अनेक गुरु आहेत. यादी किती आहे? 24 गुरूंची आहे. पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्याच्याकडून जो गुण घेतला, माणूसच नाही, प्राणी आहे, पक्षी आहे, पंचभूत आहेत, जीव आहेत, काही निर्जीव आहेत तर काही सजीवी आहेत. ऐकताय ना? दत्तगुरूंच्या गुरूंमध्ये मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? जो ज्याचा गुण मी घेतला, जिथून मला अनुभव आला ना, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना, आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं ज्याचा ज्याचा जो जो गुण आम्ही घेतला त्या गुणापुरता तो आमच्यासाठी गुरु आहे. कळतंय ना? त्या गुणासाठी तो आमचा गुरु आहे. मग मान्य करायला पाहिजे गुरु केलाय म्हणून, गुरु आहेत म्हणून. बरं का? आता ज्ञानाची गरज आहे. ज्ञान, आता ज्ञानामध्ये किती सामर्थ्य आहे तर बघा, भगवंत या ठिकाणी गीतेमध्ये सांगतायत, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. ज्ञान अग्नी असा आहे, ज्ञान रूपी अग्नी असा आहे की सगळ्या कर्माचं भस्म करत आहे, सगळ्या कर्माचं भस्म करत आहे. आपण श्री गुरूंचं मार्गदर्शन मिळण्याच्या आधीचा काळ बघा आणि श्री गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर, ज्ञान मिळाल्यानंतरचा काळ बघा. आपल्याला प्रचिती असेल की पूर्वीच्या कर्माचं भस्म झालेलं आहे.
अहो भस्म झालं म्हणून तो वाल्याचा वाल्मिक झाला ना, पूर्वीच्या कर्माचं भस्म झालं म्हणून तर वाल्याचा वाल्मिक झाला ना, अन्यथा तसा वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो? तीच कर्म तेच विचार ठेवून बदल घडू शकतो? तुम्हाला एखाद्या साखरेच्या डब्यामध्ये जर गोडे तेल ठेवायचं आहे आणि तो साखरेचा अर्धा डबा जर भरलेला आहे, तर वरती तेल ठेवून चालेल का?